नमस्कार. नाव आकाश जाधव. आज आपण आलेलो आहे नान्नज जवळील मार्डी या गावी. तर आपण या गावामध्ये आपल्या कांद्या पिकासाठी आपण आपले नेचर्स एमओ कंपनीचे काही प्रोडक्ट सजेस्ट केलेले होते. तर ते प्रोडक्ट वापरून या कांद्याची सुरुवातीची काय कंडिशन होती प्रोडक्ट वापरण्या अगोदर आणि वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट जाणवला हे आपण त्या शेतकऱ्यांकडूनच ऐकून घेऊयात. सर नमस्कार, तुम्ही तुमचा अगोदर परिचय करून द्या. नमस्कार, मी ब्रह्मनाथ बाळू परीट. माझा व्यवसाय शेती आहे. हे तुम्ही ज्यावेळेस आपले प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर ह्या कांद्याची काय कंडिशन होती, म्हणजे काय प्रॉब्लेम येत होता याला? मी आज जवळजवळ 5 ते 7 वर्ष झालं कांदा करतोय. बरं. पण ही जमीन आहे हलकी, हा. त्यामुळं कांदा असा मनावा असा बसत नव्हता. बरं बरं. पण जास्त पाऊस झाल्यामुळे का नाही कांदा एकदम कुचमाला होता, एकदम बारीक झालता. बरं. नंतर जे तुमचे जे प्रोडक्ट जे वापरले तो कांदा एकदम साईज एकदम बरं, म्हणजे फुल आली. पाठीमागच्या पाऊस काळामुळे कांद्याची अशी कंडिशन होती की पाऊस जास्त असल्यामुळे कांदा फुगत नव्हता, म्हणजे बरेच दिवस झालं पण कांद्याची कसलीच साईज तयार होत नव्हती. तर आपण यांना एक दोन फवारणी दिल्या होत्या. पहिली फवारणी दिली होती, आपलं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये नॅनो 52 आणि ॲग्रीक्राऊन असे 2 प्रोडक्ट आपण पहिल्या फवारणीसाठी दिले होते. त्याच्यानंतर याची साईज किती दिवसात तुम्हाला रिझल्ट जाणवला, किती दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवला याच्यामध्ये? मला ह्याच्यात 8 ते 15 दिवसातच रिझल्ट आला ह्याचा. बरं बरं. कांदा असा फुगत नव्हता, किती जरी पाणी दिलं, डोस टाकले, औषध केलं ना तरी काय म्हणजे मनावा असा फुगत नव्हता. बरं. मन लागलं. पण ज्या वेळेस हे प्रोडक्ट तुमचे मारले त्यावेळेस कांदा 8च दिवसात मनावा असा फुगला कांदा. बरं. आणि बघण्यासारखा झाला कांदा मस्त. बरं. आपले हे 2 प्रोडक्ट आपण सुरुवातीच्या फवारणीमध्ये दिले होते, नॅनो किंग 52 आणि ॲग्रीक्राऊन टॅबलेट. तर बघा, तुम्ही कांद्याची साईज पण बघू शकता या ठिकाणी. ही आहे कांद्याची साईज फवारल्यानंतर. तुम्हाला याच्या अगोदरचे आफ्टरचे पण फोटो मिळतीलच की आपण फवारणी देण्या अगोदर त्या कांद्याची काय कंडिशन होती, आणि आत्ताचे पण हे फोटो आहेत तुमच्या समोर आहे याचा रिझल्ट. त्याच्यानंतर आपण यांना कांद्याची साईज झाल्यानंतर दुसरी एक फवारणी दिली होती. पहिल्या फवारणीमध्ये तर यांना चांगला रिझल्ट मिळालाच. त्याच्यानंतरची एक फवारणी दिली होती, त्याच्यामध्ये आपण यांना आपलं नॅनो किंग 50 आणि नॅनो किंग अँपूल असे हे 2 प्रोडक्ट दिले होते. तर हे प्रोडक्ट फवारल्यानंतर कांद्याची कंडिशन, आता त्याच्यानंतर ही माझी विजिट आहे आणि तुम्ही पाहू शकता की कांद्याची जी काही पात आहे ती पूर्ण बसायला चालू आहे, आणि हा जो कांद्याचा गण आहे का याच्यामधला सगळा रस हा कांद्यामध्ये उतरण्याचं काम करतं. तर मला सांगा, हे प्रोडक्ट तुम्ही वापरून समाधानी आहे का? तुम्हाला रिझल्ट चांगला वाटतोय का ह्या प्रोडक्टचा आपल्या? समाधानी म्हणजे ज्या वेळेस मी हे औषध घेतले त्याचा जर रिझल्ट आला, पण आता काय म्हणलं, हे आता म्हणलं 2-3 मिली औषध म्हणलं, एवढ्या ह्याला कसं काय पुरणार म्हणलं, एवढं बॅरल 200 लिटर मध्ये कसं काय होणार म्हणलं. मला जरा शंकाच येत होती. पण आमचे हार्दिक सर म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणले, मारा म्हणले बिंदास. बरं. ठीक आहे म्हणलं. मग आणि त्यांच्या सल्ल्याने हे मी मारलं. बरं. मग खरंच ते म्हणजे पातीतला जसं काय त्याचा घना आहे ते आहे ना, लगेच 4-8 दिवसात ती बी रिझल्ट भेटला मला. बरं. म्हणजे प्रोडक्ट चांगली आहे ती. बरं, तुमचं आता पुढच्या शेतकऱ्यांना काय म्हणणं आहे, म्हणजे तुमचं सांगणं काय आहे की शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे का नाही पाहिजे? शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की हे प्रोडक्ट जरूर वापरावं. जरा महाग आहे ते किंवा विश्वास बसणार नाही, पण ही शरीराला सुद्धा चांगली आहे, ती घातक नाही, ती काय नाही. आणि आपण जी कीटकनाशक किंवा खात ही ती आता 24 घ्यायचं म्हणलं तर 1900-2000 रुपयाला आहे. मग त्यापेक्षा ही औषध ह्याला खात लागत नाही, काय लागत नाही, एकदम व्यवस्थित औषध आहे ती, आणि आपल्या शरीराला सुद्धा चांगली आहे ती औषध. बरं. आता बघा शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीच्या आपल्या शेतीच्या उत्पन्नासाठी जर उत्पन्न भरघोस आणायचं असेल तर सेंद्रिय शेतीच्या आता चालूला गरज आहे, आणि सेंद्रिय शेतीवरतीच काम केलं पाहिजे. तर आपले हे टोटली ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत, हे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावे असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.